आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय. आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगलीत ताल पे ताल डान्स स्पर्धेचा जल्लोष. महिलांच्या कलागुणांना मिळाले भव्य व्यासपीठ. हजारो प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वासाला नवी दिशा देण्यासाठी अजिंक्यन वुमन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ताल पे ताल ही भव्य डान्स कॉम्पिटिशन स्पर्धा आज अत्यंत दिमागदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहर व परिसरातील महिलांचा अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण नाट्यमंदिर आज रंग, ताल, संगीत आणि नृत्याच्या अद्भुत संगमाने न्हावून निघाले होते. विविध वयोगटातील महिलांनी पारंपरिक लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, फ्युजन तसेच आधुनिक नृत्यशैलीचं आकर्षक सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणानंतर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद मिळत होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय झाले. या स्पर्धेचे उद्घाटन युवा राणीसाहेब सौ अनुसया पटवर्धन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अशा उपक्रमांचे समाजात अत्यंत महत्त्व असल्याचे सांगत आयोजकांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्यन वुमन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. संस्थापिका अध्यक्षा सौ मंजिरीताई गाडगीळ यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, आत्मविश्वास वाढावा आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सहभाग अधिक दृढ व्हावा हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संस्थापिका अध्यक्षा सौ मंजिरीताई गाडगीळ, उपाध्यक्षा सौ रीटाताई शहा तसेच सौ स्मिता घेवारे, सौ निमिषाताई कल्याणी, सौ अनिताताई वाटवे, सौ लीनाताई कुलकर्णी, सौ कविताताई कुलकर्णी, राणीताई आदवाडे, सुमेधाताई रेवणकर, वैशालीताई कुलकर्णी, सौ रिद्धिताई म्हामुलकर आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या स्पर्धेत एकूण 14 सोलो परफॉर्मन्स व 9 ग्रुप डान्स सादरीकरण झाले. स्पर्धकांनी अत्यंत जोशपूर्ण, कलात्मक आणि आकर्षक सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. परीक्षक मंडळाने सहभागींचे कौशल्य, सादरीकरणातील आत्मविश्वास, ताल, लय व सृजनशीलता या निकषावर मूल्यमापन केले. स्पर्धेसाठी विविध प्रायोजकांनी सहकार्य केले. PNG पवार ग्रुप, PM शिंदे, श्री सुशील हळदरे व सयाजी हॉटेल यांनी कार्यक्रमाला प्रायोजकत्व दिले. तसेच प्रेक्षकांसाठी चितळे समूह व चित्रा पंडियन यांच्या वतीने ज्यूसची व्यवस्था करण्यात आली होती. बक्षीस वितरणामध्ये सोलो डान्स विजेत्यांना अनुक्रमे 5,000, 3,000, 2,000 अशी बक्षिसे देण्यात आली होती. तसेच 2 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये अनुक्रमे 10,000, 7,000, 5,000 अशी बक्षिसे देण्यात आली व 2 उत्तेजनार्थ बक्षिसांनी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. संपूर्ण स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडली. उपस्थित प्रेक्षक, पालक व मान्यवरांनी कार्यक्रमांचे भरभरून कौतुक केले. अजिंक्यन वुमन फाउंडेशन भविष्यातही महिलांसाठी अशा प्रकारचे प्रेरणादायी सांस्कृतिक आणि कौशल्य विकास करणारे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यावेळी अजिंक्यन वुमन फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ मंजिरीताई गाडगीळ, उपाध्यक्षा सौ रीटाताई शहा, सौ स्मिता घेवारे, सौ निमिषाताई कल्याणी, सौ अनिताताई वाटवे,
सौ लीनाताई कुलकर्णी, सौ कविताताई कुलकर्णी, राणीताई आदवाडे, सुमेधाताई रेवणकर, वैशालीताई कुलकर्णी, सौ रिद्धिताई हामुलकर आदी सर्व नागरिक स्पर्धक उपस्थित होते.